हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण बनवणार आहोत प्रोटीननी युक्त असा हा नाश्ता। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। चला तर मग वेळ न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये 2 चमचे हरभऱ्याची डाळ घातली आहे। त्याच्यानंतर 2 चमचे मुगाची डाळ घातलेली आहे। सालाची डाळ आहे माझ्याकडे, त्यामुळे मी मुगाची सालाची डाळ घातली आहे। त्याच्यानंतर 2 चमचेच उडदाची डाळ घालायची आहे। त्याच्यानंतर 2 चमचे मसूरची डाळ घालायची आहे आणि 2 चमचे तुरीची डाळ घालायची आहे। त्याच्यानंतर 2 चमचेच तांदूळ घालत आहे। हा घरचा रेग्युलर तांदूळ आहे, ज्याचा भात मी बनवते। तर ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 1-2 वेळा पाण्याने, म्हणजे यातली जी धूळ असते ती निघून जाईल। अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। आणि आता कोमट पाणी या डाळीमध्ये घालायचं आहे, साधारण कोमट, म्हणजे ह्या डाळी लवकर भिजतील। आणि 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला ह्या डाळी चांगल्या भिजू द्यायच्या आहेत। तर 15 ते 20 मिनिटांनंतर डाळ चेक करायची आहे। अशा पद्धतीने नखाने तोडून बघायची आहे। बघू शकता तुटत आहे, म्हणजे आपली डाळ चांगली भिजली आहे। गरम पाणी घातल्यामुळे डाळ लवकर भिजते। आता हे सगळ्या डाळी पाणी काढून याचं मिक्सरच्या जारमध्ये घालायच्या आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 1 मिरची, ज्याचे मी 4 काप केलेत, घालत आहे आणि थोडंसं साबूत जिरं घालत आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। आता थोडंसं पाणी घातलंय आणि फाईन याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। आवश्यकतेनुसार तुम्ही अजून पाणी वापरू शकता। तर बघू शकता मस्त फाईन अशी पेस्ट याची रेडी झाली आहे। तर ही आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। बॅटर सध्या घट्ट वाटत आहे मला, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून विसून घेणार आहे आणि हे पाणी याच्यामध्ये ओतून घेणार आहे। वेट लॉस करणाऱ्या लोकांसाठी ही रेसिपी खूप फायद्याची ठरेल, कारण तुम्ही अशा पद्धतीने ग्लुटन फ्री खाल्लं तर तुमचं वजन देखील कमी होईल आणि पोट देखील भरेल आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात यातनं मिळेल तुम्हाला। तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी। तर हे सगळं मी ढवळून घेतलं, थोडंसं घट्ट वाटलं मला, म्हणून मी थोडंसं पाणी अजून ओतले याच्यामध्ये आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले। अगदी आपल्याला पतलीसी कन्सिस्टन्सी हवी आहे याची। आता याच्यामध्ये काही भाज्या घालणार आहे मी। मूठभर बारीक कापलेला कांदा घातलाय, मूठभर बारीक कापलेली शिमला मिर्च, 1 मूठ टोमॅटो घातलाय बारीक कापलेला आणि मूठभरच बीट किसून घेतला होता, तर तो घातलाय। मीठ घालायचं आहे चवीनुसार। त्याच्यानंतर साबूत जिरं घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या स्टेजला तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडत असतील तर त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता। तर बघू शकता आपलं बॅटर रेडी झाले। आता आपण चटणी बनवूयात। तर याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मूठभर खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत। तर काळा भाग खोबऱ्याचा मी काढून घेतलेला आहे, यामुळे चटणी दिसायला खूप छान दिसते पांढरी। थोडंसं डाळवं घातलंय 2 चमचे, डाळव्यामुळे बाइंडिंग खूप छान येईल चटणीला। थोडंसं जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आणि 1 मिरची, ज्याचे 2 भाग केलेत, ते घातलंय। 3-4 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। मीठ चवीनुसार आणि थोडीशी साखर घालायची आहे टेस्टनुसार। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। आता छोटीशी लिंबाची फोड होती, तर ती पिळून त्याचा रस आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि तुम्हाला किती पतली चटणी हवी आहे किंवा किती घट्ट, त्यानुसार पाणी घाला आणि याची पेस्ट तयार करून घ्या। तर ही चटणी आपली बनवून रेडी झाली आहे। एका वाटीत मी काढून घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर याच्यावरती तुम्ही तडका देखील लावू शकता, पण मी अशीच ठेवणार आहे। तर चटणी रेडी झाली आहे। तर आपण बॅटरकडे वळूयात। तर बॅटर परत एकदा ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता डोस्याच्या ताव्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि टिश्यू पेपरनी हे तेल संपूर्ण ताव्यावरती आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि हा तावा चांगला कडकडीत गरम होऊ द्यायचा आहे। या रेसिपीमध्ये तावा चांगला कडकडीत गरम होणं खूप आवश्यक आहे। जर तावा चांगला कडकडीत गरम नाही झाला तर हे जो नाश्ता आहे तो चांगला बनणार नाही। आता हे बघा बॅटर घेतलंय मी आणि पळीने अशा पद्धतीने ताव्यावरती हे बॅटर पसरवत जायचं आहे। तावा चांगला गरम असला तर अशी जाळी येईल आणि हे बॅटर चिपकणार नाही ताव्याला।
त्यामुळे तावा आपला चांगला गरम असायला हवा आहे. गॅसची फ्लेम देखील मीडियम असायला हवी आहे. तर अशा पद्धतीने मी ओतून घेतलेलं आहे हे बॅटर संपूर्ण ताव्यावरती आणि थोडं थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला याच्यावरती आणि खालची बाजू चांगली भाजली की आपल्याला हा डोसा पलटून घ्यायचा आहे. तर वरच्या साईडनं पूर्णतः कोरडं झालं की समजून घ्यायचं की आपला हा डोसा पलटायला रेडी झालेला आहे. तर मी अशा पद्धतीने पलटून घेणार आहे. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने देखील चांगला भाजून घ्यायचा आहे. तर खालची साईड देखील भाजली आहे चांगली. तर आता मी दाखवते किती मस्त जाळी आली आहे. तर तुम्हाला खरपूस आवडत असेल तर अजून थोड्या वेळ भाजू द्या हा डोसा चांगला, किंवा तुम्हाला सॉफ्ट आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही काढून देखील घेऊ शकता. तर आपला डोसा रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी प्लेटवर काढत आहे आणि सेम प्रोसेसनी आपल्याला बॅटरपासून उरलेले डोसे देखील बनवून घ्यायचे आहेत. आणि जी चटणी बनवली होती त्याच्यासोबत मी हे सर्व करत आहे. रेडी झाली आहे आपली प्रोटीनयुक्त नाश्त्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.